घोटिया याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ख्रिसमस पार्टीला हजेरी लावली होती। या घटनेवरून नितेश राणे आणि सुषमा अंधारे यांच्यात जुंपले। काय आहे प्रकरण पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही ख्रिसमस पार्टी पहा। या पार्टीच्या फोटोमध्ये अभिनेता दिनो मोरियाचा समावेश हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय। वास्तविक पाहता दिनो मोरिया हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीये, पण तो ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा जवळचा मानला जातोय। याहून मोठी बाब म्हणजे दिनो मोरियाचा दिशा सालियनच्या हत्ये प्रकरणात समावेश असल्याचा आरोप केला गेला होता। आरोप करणाऱ्यांमध्ये नितेश राणे आघाडीवर होते, त्यामुळे नितेश राणेंवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी हल्लाबोल केलाय। मला हे अजिबात आवडलेलं नाही। दरवेळेला आमच्या नितू बाळाला असं तोंड घशी पाडायचं याचा अर्थ काय? याच दिनो मोरियावरून नितू आणि समस्त भाजपाच्या बार्किंग ब्रिगेडनं किती ऊर बडवून घेतला होता। दिनो मोरिया प्रकरणात नितेश राणेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। ती क्रिसमसची पार्टी, क्रिसमसचे ते गेट टुगेदर होतं। आमचे आदरणीय पंतप्रधान हे सगळ्या लोकांना तिथे क्रिसमसच्या निमित्ताने भेटत होते। त्याच्यामध्ये त्यालाही भेटलं। 7:30 नंतर एकट्यामध्ये भेटले ना त्याच्या घरी। सगळे बॉडीगार्ड सोडून एकटं डिनोच्या घरी भेटले नाही। मेकअप, लाली, लिपस्टिक लावायला फरक आहे। फोटो काढण्यात वावगं काय असा सवाल शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी उपस्थित केलाय। तो प्रकार वेगळा आहे आणि आदित्याचा आणि दिनो मोरियाचा असलेला संबंध वेगळा आहे। तुम्ही संबंध आणि फोटो याची एकमेकांमध्ये मिसळ नका करू। म्हणून एखादा आरोपी जरी असेल किंवा एखादा चांगला माणूस जरी असेल, त्यांनी पंतप्रधानांवर फोटो काढला आणि तो दुसऱ्या प्रकरणात अडकला किंवा तो त्याचा संबंध असला म्हणून पंतप्रधानांचे संबंध तुम्हाला जोडता येणार नाही। म्हणून दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांचा जे काही संबंध आहे ते काही दिवसात उघड होतील। दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरेंचा संबंध जोडून भाजपाच्या शाउटिंग ब्रिगेडनं आभाळ डोक्यावर घेतलं होतं। त्याच दिनो मोरियाच्या मोदींसोबतच्या ख्रिसमस पार्टीमुळे शाउटिंग ब्रिगेड तोंडावर पडल्यानं ठाकरे गटाला चांगल्याच गुदगुल्या झाल्या। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।